आणि त्यांनी मला सांगितलं, मॅडम मी इथं पोहोचलोय, तुम्ही या अगरबत्ती घेऊन. मी गेली आपल्या अगरबत्ती घेऊन. माझ्या मनी नाही, ध्यानी नाही, माझ्या मनात काहीच नव्हतं सर, की म्हणजे पुढचा व्यक्ती कोण आहे, कसं आहे, मला काही सुद्धा माहिती नव्हतं. मी आपला बिझनेस म्हणून आपल्या अगरबत्ती घेऊन गेली द्यायला. आणि त्यावेळेस ते समोर बसले, थोडं 5 मिनिट बसले असं माझ्या समोर. म्हणले, मॅडम कॉफी चहा वगैरे काय घेणार. मग त्यावेळेस मी त्यांना, मला लस्सी आवडते जास्त, त्यामुळे मी त्यांना लस्सी बोलली, लस्सी घ्यायची. मग आम्ही दोघांनी लस्सी घेतली आणि मी खूप घाईमध्ये होती, कारण दुसरे पण ऑर्डर द्यायचे होते, मला पॅकिंग करायची होती. आणि सारखी त्यावेळेस माझी एवढी धावपळ होती ना, पॅकिंग करायचे, पोस्टात नेऊन टाकायचे, मुलाकडे पण लक्ष द्यायचं, त्याच्याही शाळेचा टायमिंग असतो, घरातले कामं आवरायचे, एवढं सगळं एकट्या बाईने कसं हँडल करायचं नाही का. आणि हे धावपळ माझी अशी त्यांना डोळ्यापुढे दिसत होती की मी किती घाईमध्ये आहे. त्यांच्यासोबत त्यांना अगरबत्ती द्यायला आली, मी त्यांच्यासोबत बसली आहे आणि लस्सी घेते, तरी सुद्धा माझे कॉल चालू आहेत की हां ठीक आहे, ऑर्डर बुक केली, तुमचा ऍड्रेस पाठवून ठेवा, हे चालू होतं माझं. मग ते त्यांना दिसलं की खरंच ही मुलगी आहे ना, कष्टाळू आहे, करणारी आहे, पण हिला कोणाचा तरी आधाराची गरज आहे. आणि ते डायरेक्ट काहीच विचार केला नाही त्यांनी. ते मला म्हणले, मी घुमवून फिरवून बोलणार नाही, माझा स्वभाव असा डायरेक्ट बोलायचा आहे. मग त्यांनी मला डायरेक्ट बोलले, लग्नाचा काय विचार आहे. मला डायरेक्ट बोलले लग्नाचा. ओ मॅडम, मी बोलतोय तुमच्याशी काहीतरी, मोबाईल खाली ठेवा. कारण माझे कामच सगळे मोबाईलवर आहेत म्हणल्यावर मला मोबाईल बघायला लागायचं. तर मी फक्त असं बोलायची, मोबाईलमध्ये सगळं लक्ष माझं. ओ मॅडम, मी तुमच्याशी काहीतरी बोलतोय, मोबाईल खाली ठेवा, असं बोलले एकदम कडक आवाजात. तेव्हा मी थोडंसं घाबरल्यासारखं म्हणलं, का असं बोलायला लागले जेव्हा मी मोबाईल खाली ठेवला. मग मला म्हणले, लग्नाचा काय विचार आहे. मग असं बोलल्यावर मी म्हणजे मला शब्द सापडत नव्हते ना, मी काय बोलू, मला काही समजत नव्हतं. म्हटलं हे असं का बोलायला लागले. मग मी आत्ताच मुलगी बघून आलो म्हणले, पण मला काही ते पटलं नाही. मग मी तुमचे व्हिडिओ बघतोय म्हणले भरपूर दिवसापासून. आणि त्यांनी असं काही त्यावेळेस व्यक्त केलं नाही की माझं तुमच्यावर प्रेम आहे किंवा क्रश आहे, आवडतं, असं काहीच बोलले नाही ते मला. डायरेक्ट म्हणले, लग्नाचा काय विचार आहे, मी घुमवून फिरवून बोलणार नाही, तुमची जर तयारी असेल तर मी कॅपेबल आहे म्हणले. जे तुमच्या अपेक्षा आहेत ना त्या मी लाईव्हमध्ये बघत असतो म्हणले, कारण मी लाईव्हवर आली ना तर मला म्हणायचे लोक लग्न करून घे. त्यावेळेस मी माझ्या अपेक्षा सांगायची की ह्या माझ्या अपेक्षा आहेत आणि ह्या अपेक्षामध्ये जो माणूस बसेल मी त्याच्याशीच लग्न करणार. त्यामुळे ते मला डायरेक्टच बोलले, तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यासाठी मी कॅपेबल आहे, तर तुम्ही लग्न करणार का.